प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. एकूण 131 व्यक्तींना यावर्षी पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. या यादीत सुप्रसिद्ध सिनेस्टार दिवंगत धर्मेंद्र देओल, सुप्रसिद्ध क्रिकेटर रोहित शर्मा, पालघरचे प्रसिद्ध थारपा वादक भिकल्या धिंडा आणि एकीकडे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना देशाच्या 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. आणि इथेच सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की शिबू सोरेन काय किंवा भगतसिंग कोश्यारी काय हे राजकीय क्षेत्रातील चेहरे. शिबू सोरेन हे 3 वेळा झारखंडचे मुख्यमंत्री तसेच दीर्घकाळ केंद्रीय कोळसा मंत्री होते. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गंभीर गुन्हेगारी वाद सतत जोडले असायचे. यामध्ये खुनाच्या आरोपांपासून ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणापर्यंत अनेक गंभीर आरोपांचा समावेश होता. तथापि बहुतेक प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यातून भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या काळात एक वादग्रस्त, अनेकदा सत्ताधाऱ्यांना पूरक भूमिका घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले. त्यांचा कार्यकाळ सततच्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला. सत्ताधारी पक्षाला अनुकूल वाटणाऱ्या निर्णयांमुळे ते वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडले. विशेषतः महाराष्ट्रातील सत्तांतर आणि पक्षफुटीच्या काळात त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशा पार्श्वभूमीवर एखाद्या व्यक्तीला देशाच्या 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो तेव्हा जनतेच्या मनात एकूणच पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेबद्दलच प्रश्न निर्माण होतो. हा पुरस्कार समाजातील योगदानासाठी आहे की त्यांच्या राजकीय भूमिकेसाठी? संविधानिक पदावर असताना घेतलेले वादग्रस्त निर्णय हे राष्ट्रसेवा ठरतात का? की सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षांशी जुळवणारी भूमिका हीच आजची पात्रता बनली आहे? असे अनेक प्रश्न आपसूक समोर येतात. आणि इथूनच खरी चर्चा सुरू होते. सध्या पुरस्कार देण्याच्या निकषांमध्ये काही बदल झालाय का? राजकीय निष्ठा म्हणून नागरी सन्मान अशी प्रथा आता बनत चालली आहे का? हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे. ही चर्चा कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नाही, कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही. ही चर्चा आहे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या प्रतिष्ठेची. आज आपण या अत्यंत संवेदनशील पण तितक्याच आवश्यक विषयावर बोलणार आहोत. पद्म पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जातात. हा पुरस्कार म्हणजे फक्त एक पदक नाही, तर तो देशाने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या योगदानावर मारलेला शिक्का आहे. 1954 साली पद्म पुरस्कारांची सुरुवात झाली. त्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशासाठी मौलिक आणि असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मान देणे. कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक व्यवहार अशी विविध क्षेत्रे निश्चित केली गेली. मात्र एक महत्वाची अट स्पष्ट होती की पुरस्कार हा कोणत्याही पदासाठी नाही तर कार्यासाठी. मंत्री, मुख्यमंत्री किंवा खासदार असणं हा पुरस्काराचा निकष नव्हता. त्या पदामुळे नव्हे तर पदाच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीने समाजासाठी काय बदल घडवलाय हेच महत्वाचं मानलं जायचं. पूर्वी राजकीय व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले नाहीत असं नाही, ते मिळाले. पण इथेच खरी गंमत आहे. त्या काळात अशा पुरस्कारांची संख्या ही मर्यादित होती. बहुतेक पुरस्कार हे स्वातंत्र्य सैनिकांना, घटनात्मक किंवा प्रशासकीय भूमिका बजावलेल्या व्यक्तींना किंवा राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी वेगळं आणि ठोस काम करणाऱ्यांना दिले जात. इंदिरा गांधी, बिमल प्रसाद चालिया, गुलाम मोहम्मद ही काही उदाहरणं आहेत आणि ते अपवाद होते. यातील इंदिरा गांधींना मिळालेला भारतरत्न पुरस्कार हा इंदिराजींच्या 1971 मधील भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी दाखवलेल्या अदम्य अशा नेतृत्व गुणांमुळे त्यांना देण्यात आला होता. 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्राच्या विकासासाठी, लोकशाही मूल्यांच्या सबळीकरणासाठी आणि परराष्ट्र धोरणातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या ठोस कारणांसाठी दिले गेलेले हे पुरस्कार हा अगदी योग्य सन्मान ठरतो, नाही का? त्यामुळे तेव्हा फारसे प्रश्नही उपस्थित केले गेले नव्हते, कारण पुरस्कार हा सत्ताधाऱ्यांच्या यादीतून येत असल्याचा आभास नव्हता. गेल्या 8 ते 10 वर्षात मात्र चित्र बदललं गेलं. विशेषतः सत्ताधारी पक्षांशी संबंधित राजकीय नेत्यांची संख्या पद्म पुरस्कारांच्या यादीत वाढताना दिसते.
अनेकांना सार्वजनिक व्यवहार या व्यापक आणि लवचिक श्रेणीत पुरस्कार दिले गेले. काही पुरस्कार तर सक्रिय राजकारणात असतानाच जाहीर झाले. इथे थांबून एक मूलभूत प्रश्न विचारावा लागतो, तो म्हणजे सार्वजनिक व्यवहार म्हणजे नक्की काय? जर मंत्री असणं किंवा मुख्यमंत्री असणं किंवा पक्षाशी निष्ठावान असणं हेच सार्वजनिक व्यवहार ठरत असेल, तर मग दरवर्षी हजारो लोकांना पद्म पुरस्कार द्यायला हवेत. मग हा ट्रेंड योग्य की अयोग्य? कारण पद्म पुरस्कार ही स्पर्धा नाही, तो कोणताही कोटा नाही, तो राजकीय समतोल साधण्याचं साधनही नाही, तो असामान्य योगदानाची ओळख आहे. एखादा नेता 40 वर्षे राजकारणात असला तरी त्याचं योगदान सामान्य प्रशासकीय कामाच्या पलीकडे काय आहे? समाज, शिक्षण, विज्ञान, कला आणि सुधारणांमध्ये त्याचा ठसा नेमका कुठे आहे? हे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांची उत्तरं अस्पष्ट असतील तर पुरस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. याचा अर्थ सगळेच पुरस्कार चुकीचे आहेत असं मुळीच नाही. 2014 नंतर मोदींनी सत्तेत येताच नया भारत, नई उम्मीद दाखवत आश्वासक चित्र निर्माण केलं. अनेक खरे कलाकार, शास्त्रज्ञ, ग्रामीण भागात शांतपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि गुमनाम पण मोठं योगदान देणारे नागरिक पद्म पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि ते पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे प्रश्न हा संपूर्ण यादीवर नाहीच आहे. प्रश्न हा निवडीच्या निकषांवर आहे. राजकीय सन्मान आणि नागरी सन्मान यामधली रेषा जर पुसट होत गेली तर हा सगळ्यात धोकादायक टप्पा ठरू शकतो. जर सत्तेत असलेल्यांनाच पद्म पुरस्कार मिळू लागले किंवा पुरस्कार निष्ठेचं बक्षीस वाटू लागलं तर पद्म पुरस्कार हा नागरी सन्मान न राहता राजकीय सन्मान बनतो आणि तिथेच त्याचं मूल्य कमी होतं. मग योग्य काय? सक्रिय राजकारणात असलेल्या नेत्यांना पद्म पुरस्कारांपासून काही काळ दूर ठेवणं हे गरजेचं आहे. किमान 5 ते 10 वर्षांची राजकीय निवृत्ती असावी. सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी स्पष्ट आणि मोजता येईल असे निकष ठरवले जावेत. निवड समिती अधिक पारदर्शक असावी आणि कशासाठी पुरस्कार दिला जातोय याची ठोस कारणं जाहीर व्हावीत. शेवटचा प्रश्न हा आहे, पद्म पुरस्कार हा सत्तेपलीकडचा सन्मान असावा का? कारण राजकारणी देशासाठी काम करत नाहीत का? नक्कीच करतात, पण त्यांना आधीच मतपेटीतून जनतेचा सन्मान मिळालेला असतो. मग पद्म पुरस्कार हा सामान्य, निस्वार्थ आणि शांतपणे देशासाठी काम करणाऱ्यांसाठीच राखीव असायला नको का? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि पुन्हा एकदा अधोरेखित करतो की हा प्रश्न सरकार विरोधी नाही किंवा कोणत्याही पक्षाविरोधी नाही. हा प्रश्न आहे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या प्रतिष्ठेचा.